नमस्कार. आपल्या YouTube चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण एका खूप महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. भारताचा 2026-27चा केंद्रीय अर्थसंकल्प. आता अर्थसंकल्प हा शब्द ऐकून घाबरून जाऊ नका. अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर हे आपल्या देशाचं वार्षिक प्रगती पुस्तक आहे, आपलं रिपोर्ट कार्ड. सरकार वर्षभरात कुठे, किती आणि कसा खर्च करणार आणि हा सगळा पैसा येणार कुठून याचा संपूर्ण लेखाजोखा असतो यात. आणि यंदाचा अर्थसंकल्प तर फक्त आकड्यांचा खेळ नाहीये, तर हा आहे नव्या भारताचा एक आराखडा, एक ब्ल्यूप्रिंट. चला तर मग हा आराखडा नीट समजून घेऊया. तर मग मुख्य प्रश्न हा आहे की या मोठ्या आराखड्यात, या ब्लूप्रिंटमध्ये नेमकं आहे तरी काय? आपल्या सगळ्यांच्या आयुष्यावर याचा काय परिणाम होणार आहे? चला एक एक करून सगळं जाणून घेऊया. आजच्या या चर्चेत आपण काय काय पाहणार आहोत त्याची ही एक छोटीशी रूपरेषा. सगळ्यात आधी आपण ह्या बजेटचा मोठा आराखडा समजून घेऊ. त्यानंतर एक हायटेक भारत घडवण्यासाठी काय योजना आहेत ते पाहू. मग लोकांच्या भविष्यातील गुंतवणुकीवर म्हणजेच शिक्षण आणि आरोग्यावर बोलू. पुढे देशाच्या आर्थिक इंजिनला कशी चालना मिळणार आहे ते बघू. आणि हो, आपल्या महाराष्ट्रासाठी काय खास आहे हे तर बघायलाच हवं. आणि सगळ्यात शेवटी तुमच्या आमच्यासाठी काय स्वस्त झालं आणि काय महाग याचा एक सोपा हिशोब मांडू. चला तर मग सुरुवात करूया. कुठल्याही गोष्टीच्या खोलात शिरण्याआधी त्याचा पाया समजून घेणं महत्त्वाचं असतं, नाही का? तर आधी आपण या संपूर्ण अर्थसंकल्पाचा पाया, त्याचा आवाका आणि त्याची मूळ तत्त्व काय आहेत हे जाणून घेऊ. बघा, अर्थमंत्र्यांनी अगदी स्पष्ट सांगितलंय की हे संपूर्ण बजेट 3 मुख्य कर्तव्यांवर आधारलेलं आहे. पहिलं कर्तव्य आहे आर्थिक विकासाला चालना देणं. दुसरं, लोकांच्या ज्या आशा आकांक्षा आहेत त्या पूर्ण करणं. आणि तिसरं, सबका साथ सबका विकास या ध्येयानुसार देशातल्या प्रत्येकापर्यंत विकास पोहोचवणं. असं समजा की हे 3 स्तंभ आहेत ज्यांच्यावर या बजेटची संपूर्ण इमारत उभी आहे. आता जरा या बजेटचा आकार बघा, म्हणजे किती मोठं आहे हे बजेट. सरकारचा एकूण अंदाजित खर्च आहे तब्बल 53.5 लाख कोटी रुपये. हो, तुम्ही बरोबर ऐकलं, 53.5 लाख कोटी. हा आकडाच आपल्याला सांगतो की सरकारचं योजना किती मोठ्या आणि व्यापक आहेत. आता या प्रचंड रकमेतला एक सगळ्यात महत्त्वाचा आकडा म्हणजे सार्वजनिक भांडवली खर्च. तो आहे 12.2 लाख कोटी रुपये. आता तुम्ही म्हणाल, हा भांडवली खर्च म्हणजे काय? तर सोपं आहे. हा तो पैसा आहे जो सरकार रस्ते, रेल्वे, पूल, बंदर अशा कायमस्वरूपी मालमत्ता बनवण्यासाठी खर्च करतं. ही एक प्रकारे देशाच्या भविष्यासाठी केलेली गुंतवणूक आहे, ज्यामुळे विकासाला खरी गती मिळते. प्रत्येक बजेटमध्ये हा एक आकडा असतोच ज्याकडे सगळ्या अर्थतज्ञांचं लक्ष असतं, तो म्हणजे वित्तीय तूट. आता हा शब्द अवघड वाटला तरी संकल्पना सोपी आहे. सरकारची कमाई आणि खर्च यांच्यातली जी तफावत असते तिलाच वित्तीय तूट म्हणतात. अगदी आपल्या घराच्या बजेटसारखं. सरकारने ही तूट GDPच्या 4.3% ठेवायचं ठरवलं आहे आणि हे आर्थिक शिस्तीचं एक खूप चांगलं लक्षण आहे. चला आता बजेटच्या पहिल्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे वळूया. तो म्हणजे एक आधुनिक आणि हायटेक भारत घडवण्याची योजना. पाहूया बरं, यासाठी नेमकं काय काय ठरवलं आहे. यातली सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची घोषणा म्हणजे इंडिया सेमीकंडक्टर मिशन 2.0. आता बघा, आपला मोबाईल फोन असो, लॅपटॉप असो किंवा अगदी गाडी, प्रत्येक इलेक्ट्रॉनिक वस्तूत एक छोटीशी चिप असते, तिला सेमीकंडक्टर म्हणतात. याच चिप्सच्या उत्पादनाचं भारताला एक जागतिक केंद्र बनवण्यासाठी तब्बल 40,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. आणि हे फक्त उत्पादन करण्यासाठी नाही, तर या क्षेत्रात संशोधन व्हावं आणि कुशल लोक तयार व्हावेत, हा सुद्धा यामागचा उद्देश आहे. आता हायटेक भारतासोबत हाय स्पीड कनेक्टिव्हिटी तर हवीच, नाही का? म्हणूनच देशात तब्बल 7 नवीन हाय स्पीड रेल्वे कॉरिडॉरची घोषणा झाली आहे. यांना ग्रोथ कनेक्टर्स असे एक मस्त नाव दिलंय, कारण हे विकासाला जोडणार आहेत. आणि यात आपल्यासाठी 2 खूप महत्त्वाचे मार्ग आहेत. एक म्हणजे मुंबई ते पुणे आणि दुसरं पुणे ते हैदराबाद. विचार करा, ह्या शहरांमधला प्रवास कितीतरी पटीने वेगवान होईल. आणि याच घोषणेचं महत्त्व सांगताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काय म्हटलंय ते बघा. ते म्हणतात की मुंबई पुणे आणि पुणे हैदराबाद या हाय स्पीड कॉरिडॉरमुळे राज्याच्या GDP वाढीला मोठी चालना मिळेल. म्हणजे हे स्पष्ट आहे की हे प्रकल्प फक्त प्रवासाचा वेळ वाचवण्यासाठी नाहीत, तर आपल्या राज्याच्या आर्थिक विकासाचं इंजिन ठरणार आहेत. ठीक आहे, रस्ते आणि रेल्वे तर झाल्या, पण कोणत्याही देशाची खरी संपत्ती काय असते? तिथले लोक. तर आता आपण बघूया की या लोकांच्या भविष्यासाठी म्हणजेच शिक्षण, आरोग्य आणि कौशल्यांमध्ये सरकार काय गुंतवणूक करत आहे.
आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रात 3 मोठ्या घोषणा आहेत. पहिलं पाऊल आहे बायोफार्मा शक्ती योजना. यासाठी तब्बल 10,000 कोटी ठेवले आहेत, जेणेकरून औषध निर्मिती क्षेत्रातलं आपलं संशोधन आणखी पुढे जाईल. दुसरं, देशभरात 3 नवीन एम्स, 3 नवीन नायपर आणि उत्तर भारतात एक नवीन निमाहॅन्स सारख्या मोठ्या संस्था उभारल्या जाणार आहेत. आणि तिसरी, एक खूप महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुलींच्या शिक्षणाला पाठिंबा देण्यासाठी आता प्रत्येक जिल्ह्यात कमीत कमी एक सरकारी मुलींचं वसतिगृह बांधलं जाणार आहे. आता एक अशी घोषणा आहे जी तरुणांना नक्कीच आवडेल. बघा, आजकाल ॲनिमेशन, गेमिंग, व्हिज्युअल इफेक्ट्स यांचं जग किती वेगाने वाढतंय. याच क्षेत्रात आपल्या मुलांना तयार करण्यासाठी देशभरातल्या 15,000 शाळा आणि 500 कॉलेजांमध्ये खास कंटेंट लॅब्स सुरू केल्या जाणार आहेत. आणि अभिमानाची गोष्ट म्हणजे या सगळ्यासाठी मुंबईच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजीची मदत घेतली जाणार आहे. पायाभूत सुविधा बघितल्या, शिक्षण, आरोग्य बघितलं. आता वळूया त्या भागाकडे जो देशाच्या अर्थव्यवस्थेचं इंजिन आहे, म्हणजे उद्योग, व्यापार आणि करदाते. बघूया त्यांच्यासाठी काय घोषणा आहेत. इथे आपल्याला 4 मोठ्या सुधारणा दिसतायत. 1. एप्रिल 2026 पासून देशात एक नवीन प्राप्तिकर कायदा म्हणजे इन्कम टॅक्स कायदा येणार आहे. 2. लहान आणि मध्यम उद्योगांना मदत करण्यासाठी 10,000 कोटी रुपयांचा एक SME ग्रोथ फंड बनवला जाईल. 3. बँकिंग क्षेत्रात काय सुधारणा करता येतील हे तपासण्यासाठी एक उच्चस्तरीय समिती नेमली जाईल. आणि 4. लहान शहरांमधल्या तरुणांना नोकरीसाठी तयार करण्याकरिता कॉर्पोरेट मित्र नावाचे खास कोर्सेस सुरू केले जातील. आता करदात्यांसाठी एक दिलासा देणारी बातमी आहे. परदेशात फिरायला जाण्यासाठी किंवा शिक्षणासाठी आणि उपचारांसाठी पैसे पाठवल्यावर जो एक टॅक्स लागतो, ज्याला TCS म्हणतात, तो आता कमी केला आहे. परदेशी टूर पॅकेजवर आता सरसकट फक्त 2%च TCS लागेल आणि शिक्षण किंवा मेडिकल खर्चासाठी तर तो 5%वरून थेट 2%वर आणला आहे. म्हणजे अनेकांचे पैसे वाचणार हे नक्की. ठीक आहे, आत्तापर्यंत आपण देशभरासाठी काय काय आहे ते पाहिलं. पण आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, ह्या सगळ्या मोठ्या आराखड्यातून आपल्या महाराष्ट्राच्या वाट्याला काय आलंय? चला आता जरा यावर लक्ष देऊया. ही स्लाईड आपल्या सगळ्यांसाठी, महाराष्ट्रासाठी खूप महत्त्वाची आहे. इथे बघा, केंद्र सरकारला जो टॅक्स मिळतो त्यातला राज्याला मिळणारा वाटा तो तब्बल 20,000 कोटी रुपयांनी वाढला आहे. याचा सरळ अर्थ असा की आपल्या राज्यातल्या विकास कामांसाठी, आपल्या सोयीसुविधांसाठी आता जास्त पैसे उपलब्ध होणार आहेत. महाराष्ट्राला नेमकं काय काय मिळालंय त्याची ही एक छोटीशी झलक बघा. आपण आधीच पाहिलेली मुंबई-पुणे आणि पुणे-हैदराबाद हाय स्पीड रेल्वे, मुंबई, पुणे आणि नागपूरच्या विकासासाठी 5,000 कोटींचे ग्रोथ हब्स, आपल्या मुंबई मेट्रोसाठी 1,702 कोटी, तर मुंबईच्या लोकल सुधारणेसाठी म्हणजे MUTPसाठी 462 कोटी रुपये. मुंबईत कंटेंट क्रिएटर लॅब्स पण येणार आहेत आणि नाशिक, सोलापूरसारख्या शहरांच्या विकासावरही भर दिला जाणार आहे. चला, आता आपण या सगळ्या चर्चेच्या शेवटच्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या टप्प्यावर आलो आहोत, म्हणजे या बजेटचं आपलं स्वतःचं प्रगती पुस्तक. तुमच्या आमच्यासारख्या सामान्य माणसाच्या खिशावर याचा काय परिणाम होणार, काय स्वस्त होणार आणि काय महाग? तर बघा, काय स्वस्त होण्याची शक्यता आहे? कॅन्सर आणि डायबिटीसची औषधं, मोबाईल फोन्स आणि लॅपटॉप्स, EV गाड्यांच्या बॅटरीज आणि सोलार पॅनल, त्याचबरोबर चामड्याचे बूट आणि कपडे. आणि महाग काय होऊ शकतं? तर काही खनिजं, मद्य आणि इंटरॅक्टिव्ह फ्लॅट पॅनलसारख्या वस्तू. तर एका वाक्यात सांगायचं झालं तर 2026चा हा अर्थसंकल्प म्हणजे काय? तर हा एका हायटेक आणि आत्मनिर्भर भारताच्या दिशेने टाकलेलं एक मोठं पाऊल आहे. यात पायाभूत सुविधा, लोकांचं कौशल्य आणि उत्पादन क्षेत्रावर खूप भर दिलाय आणि आपल्या महाराष्ट्रासारख्या राज्यांमध्ये मोठ्या गुंतवणुकीच्या योजना आखल्या आहेत.